जय महाराष्ट्र मित्रांनो, फायनान्शियल नॉलेज इन मराठी या सिरीजमध्ये खास करून व्हिडिओ तुमच्यासाठी आणलाय। अनेक महिलांच्या कमेंट्स असतात की महिलांसाठी कुठले कुठले बेस्ट इन्व्हेस्टमेंट ऑप्शन आहे। कारण की तुम्ही बघा, प्रत्येक घरामध्ये होम मिनिस्टर जर कोणी असेल तर महिला असतात। मग घर खर्च, मग किराणा वगैरे हे सगळं ते प्रॉपरली मॅनेज करतात। तुम्ही त्यांना महिन्याला 5,000 रुपये द्या, 10,000 रुपये द्या, काही काहींचा पेमेंट जास्त असेल ते 20,000 रुपये देतात। कितीही खर्च जरी केला तरी त्यांच्याकडे बरोबर सेव्हिंग होते। मग 200, 500, 1000, 5000 ते बरोबर सेव्हिंग करतात। आणि हे जर पैसे समजा जर आपण डब्यामध्ये ठेवतो, कारण की अनेक महिलांना एकच सेव्हिंग ऑप्शन दिसतं की ते त्यांच्या डब्यामध्ये ठेवतात किंवा वेगवेगळ्या ठिकाणी ठेवतात, पण त्याचऐवजी तेच जर पैसे आपण इन्व्हेस्टमेंट केले, मग 200 रुपयांपासून किती मोठी अमाऊंट आहे, 2 लाख रुपयांपर्यंत तुमच्याकडे अमाऊंट आहे, ते तुम्ही इझिली इन्व्हेस्ट करू शकता। इन्व्हेस्टमेंटचा फायदा असा होतो, आता तुम्ही बघा, जेव्हा 1000च्या नोटा बंद झाल्या होत्या, अनेकांनी ते डब्यामध्ये ठेवले, 2-5 वर्षांनी त्यांना जेव्हा सापडले तेव्हा त्या 1000 रुपयाची किंमत 0 रुपये झाली होती, कारण की ती नोटच बंद झाली होती। तशाच प्रकारे अनेक जण पैसे त्या डब्यामध्ये ठेवतात, 2-5 वर्षानंतर बघितले तर समजा ते 2000 रुपये, पण त्याची किंमत आता 2000 झाली नाही, कारण की 5-6 वर्षामध्ये महागाई वाढलेली आहे। त्यामुळे 2000 रुपयाला जी गोष्ट मिळायची ती 5-6 वर्षाला ती मे बी 2500 रुपयाला मिळत असेल, 2200 रुपयाला मिळत असेल, कारण की महागाईमुळे त्याची किंमत वाढलेली आहे। पण त्या नोटेची किंमत तेवढीच राहिली, पण त्याचऐवजी त्यांनी जर ते 2000 रुपये इन्व्हेस्टमेंट केले असते 5-10 वर्षासाठी, तर त्याची किंमत 2500 रुपयांपर्यंत झाली असते, कारण की व्याज वगैरे मिळतं। त्यामुळे अशा भरपूर साऱ्या इन्व्हेस्टमेंट स्कीम्स आहे खास करून महिलांसाठी, कारण की राज्य सरकार झालं, केंद्र सरकार झालं, भरपूर साऱ्या स्कीमा आणत असतो आणि त्याच मी तुम्हाला सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा। चॅनलवर नवीन आला असाल, आयकॉनिक मराठी चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर करून टाका। चला तर बघूया डिटेलमध्ये। तर तुम्ही महिला आहात, कुठल्याही वयोगटातल्या आहात आणि तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायची, तर सगळ्यात पहिली आणि बेस्ट इन्व्हेस्टमेंट स्कीम तुमच्यासाठी असणार आहे महिला सन्मान सेव्हिंग सर्टिफिकेट। ही इतकी जबरदस्त योजना आहे, कारण की याच्यामध्ये आपल्याला 7.5% व्याजदर मिळतं, जी की एक चांगली गोष्ट आहे। मग तुम्ही 1000 रुपयांपासून 2 लाख रुपयांपर्यंत इथे मॅक्झिमम इन्व्हेस्टमेंट करू शकताय आणि ते व्याजदर पण चांगलं आहे। म्हणजे बघा, तुम्ही जर 50,000 रुपये टाकताय 2 वर्षासाठी तर त्याचे 58,000 मिळणार आहे। 1 लाख रुपये टाकताय तर त्याचे 16,000 तुम्हाला व्याजदर मिळतं, म्हणजे 1 लाखाचे 1,16,000 होणार आहे। 2 लाख रुपये तुम्ही टाकताय 2 वर्षासाठी तर 2 लाखाचे 32,000 रुपये होणार आहे। त्यामुळे बघा, म्हणजे 2 लाख रुपयाला आपल्याला 32,000 रुपयांचं व्याज मिळालं। तेच 2 लाख रुपये आपण जर घरात ठेवले असते 2 वर्षामध्ये ते काही वाढले नसते, पण या स्कीममध्ये टाकतो तर 7.5% व्याजदर मिळतंय, जी की एक चांगली गोष्ट आहे। त्यामुळे तुम्ही महिला असाल, तुमच्याकडे पैसे आहे, सेव्हिंग होते आहे, तर नक्की तुम्ही याचा विचार केला पाहिजे। कारण की अनेक महिला आहे ज्यांना इन्व्हेस्टमेंट करायची पण मार्ग माहीत नाही आहे, कारण की भरपूर सारे व्हिडिओ आपण बघतोय, भरपूर ठिकाणी आपण ऐकतोय की इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे, पण नेमकं कशी केली पाहिजे मराठीतनं पाहिजे आहे। तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी नक्की, ही स्कीम तुमच्यासाठी आहे, कारण की मागच्या फायनान्स वर्षामध्ये यांनी ही स्कीम आणली होती आणि अजूनही चालू आहे, व्याजदर चांगला आहे। त्यामुळे जर तुमच्याकडे 50,000 आहे, 1 लाख आहे, 2 लाख आहे, एकदम तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायची आहे तर 2 वर्षासाठी नक्की तुम्ही करू शकताय आणि त्यामध्ये व्याजदर पण चांगलं आहे। त्यानंतर अनेक महिलांचे कमेंट्स असतील की आमच्याकडे एकदम पैसे नाही भरायला, मग कधी 200 रुपये येत आहे, कधी 500 रुपये येत आहे, कधी 1000 रुपये येत आहे, मग दर महिन्याला आम्ही इन्व्हेस्टमेंट केली तर यस, अशी एक स्कीम आहे ज्याला म्हणतात PPF, म्हणजे पब्लिक प्रॉव्हिडंट फंड। यामध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकताय। आता तुमच्याकडे पैसे येतात, पण काळांतराने म्हणजे 20 वर्षानंतर, 30 वर्षानंतर, रिटायर झाल्यानंतर तेव्हा पण तुम्हाला जर पैसे लागत असेल तर ही स्कीम तुमच्यासाठी बेस्ट आहे। मग तुम्ही 200 रुपयांपासून, 500 रुपयांपासून, 1000 रुपयांपासून इन्व्हेस्टमेंट करू शकताय। विथ कॅल्क्युलेटर तुम्हाला सांगतो कशा प्रकारे तुम्ही याचा फायदा घेऊ शकता। तर बघा, हे PPF कॅल्क्युलेटर आहे। समजा दर महिन्याला तुम्ही 5,000 रुपयाची सेव्हिंग इथे करताय, म्हणजे वर्षाला 60,000 रुपयाची तुम्ही सेव्हिंग करताय, म्हणजे या स्कीम मध्ये टाकताय, 15 वर्षासाठी तुम्ही गुंतवणूक करताय आणि जर इथे आपल्याला मिळतोय 7.8% इंटरेस्ट, म्हणजे आता हा चालू आहे 7.1% इथे इंटरेस्ट रेट चालू आहे। पहिली जी स्कीम तुम्हाला सांगितली महिला सन्मान सेव्हिंग सर्टिफिकेट स्कीम, यामध्ये आपल्याला किती इंटरेस्ट मिळतोय, 7.5% इंटरेस्ट रेट मिळतो आणि इथे किती मिळतोय PPF मध्ये 7.1% मिळतोय, पण ही लॉंग टर्मसाठी आहे। जसे तुमच्याकडे पैसे येत आहे त्याच्यामध्ये दर महिन्याला 5,000 आपण टाकतोय, वर्षाला 60,000 झाले, 15 वर्षांसाठी इन्व्हेस्टमेंट केली, 7.8% व्याजदर मिळणार आहे। म्हणजे आपण टोटल 15 वर्षामध्ये 9 लाख रुपये इथे सेव्ह केले आहे, त्यावर आपल्याला 7,27,000 रुपये इथे व्याजदर मिळाले। किती चांगले बघा। अनेक जणांकडे महिन्याला पैसे येत असतात, तुमच्याकडे 5,000 येत नाही आहे, 3,000 येत आहे, तर तशी तुम्ही करू शकताय, ओके। किंवा तुमच्याकडे 2,000 येते तशी तुम्ही करू शकताय, किंवा डायरेक्ट वर्षाला तुमच्याकडे पैसे येतात तर तशी पण करू शकताय। 7.1% आपले ते व्याजदर मिळतं, म्हणजे बघा 9 लाख रुपयावर 7 लाख रुपयांचं, म्हणजे 7,27,000चं व्याजदर मिळालं, म्हणजे 9 लाखांची किंमत झाली 16
12,27,000. हे जर तुम्ही अजून वाढवताय 18 वर्षासाठी 20 वर्षासाठी करताय तर बघा 12 लाख रुपये आपण इथे टाकतोय. 12 लाखावर 14 लाखाचं व्याजदर मिळते, म्हणजे डबलने व्याजदर मिळत आहे, म्हणजे 12 लाखाचे होत आहे 26 लाख. त्यामुळे म्हटलं जातं जर तुम्ही लॉंग टर्मसाठी करताय तर जेवढे जास्त वर्ष कराल तेवढं जास्त आपल्याला इथे मिळतं. बघा आपण 15 वर्षासाठी करत होतो तर 7 लाख रुपयांचं व्याजदर मिळत होतं, पण ते जर आपण 15 वर्षासाठी 20 वर्षासाठी करतोय तर आपल्याला जास्त मिळणार आहे, हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. त्यानंतर तिसरी आणि बेस्ट इन्व्हेस्टमेंट तुमच्यासाठी असू शकते की तुम्ही SIP करू शकताय. SIP करणं अगदी सोपं आहे. अनेक महिलांना SIP सुरू पण करायची आहे. अनेकांच्या कमेंट्स पण मी वाचल्या होत्या आणि त्या पण तुम्हाला सांगणार आहे. यावर डेडिकेटेड व्हिडिओ आणणार आहे. या एक व्हिडिओ पण टाकला होता ज्यावर कशा प्रकारे आपण म्युच्युअल फंड निवडू शकतोय, कशा प्रकारे टाकायचे. सोपं आहे. तुम्ही इंडेक्स फंडमध्ये जरी केली किंवा लार्ज कॅपमध्ये जरी केली तरी घरी पैसे ठेवण्यापेक्षा किंवा बँकेमध्ये FD करण्यापेक्षा सुद्धा आपल्याला इथे व्याजदर चांगलं मिळतं. आता जर तुम्हाला SIP सुरू करायची आहे तर तुमच्याकडे एक डीमॅट अकाउंट पाहिजे. जसं की आपलं बँकेचं अकाउंट असतं त्या प्रकारे डीमॅट अकाउंट असतं. तुमच्याकडे नसेल तर लिंक डिस्क्रिप्शनमध्ये टाकून देईल. त्यावर तुम्हाला हे शेअर मार्केटचे A to Z कोर्स मिळून जाईल, म्युच्युअल फंडचा कोर्स मिळून जाईल. फुकट आहे, फ्रीमध्ये तुम्ही शिकू शकता. जस्ट तुमचा मोबाईल नंबर ईमेल ॲड्रेस टाकून लॉग इन करून घ्या. कुपन कोड आहे तो टाकल्यानंतर त्याची किंमत 999 ती 0 होऊन जाईल आणि तुम्ही फ्रीमध्ये शिकू शकताय. आणि डीमॅट अकाउंट ओपन करायचं त्याची पण लिंक दिली आहे. फ्रीमध्ये तुम्ही ओपन करू शकताय. ओपन केल्यानंतर तिथे ऑलरेडी तुम्हाला ऑप्शन दिसून जाईल की म्युच्युअल फंड किंवा SIP कशी सुरू करायची. मग 200 रुपयांपासून 500, 1000 जसे तुमच्याकडे महिन्याला पैसे येत आहे किंवा एकदम अचानक तुमच्याकडे 5000 झाले तरी तुम्ही लमसम सुद्धा इथे करू शकताय. त्यामुळे SIP बेस्ट ऑप्शन नाही. जसे जसे आपल्याकडे पैसे येत आहेत तसे तसे आपण इथे टाकू शकतो. महत्त्वाचं म्हणजे तुमच्याकडे फोनपेमध्ये पैसे आहे, फोनपेचं डायरेक्ट तुम्ही डीमॅट अकाउंटमध्ये टाकू शकता आणि त्यावरून तुम्ही SIP करू शकताय. त्यामुळे बेस्ट आणि तिसरं हे जे ऑप्शन आहे ते खूप चांगलं ऑप्शन आहे. कारण की अनेक जणांना वेगवेगळ्या स्कीम्स कोणत्या कोणत्या ते समजत नाही आहे. तर सगळ्यात पहिली स्कीम मला योग्य वाटते. त्यानंतर ही पण चांगली की तुम्ही SIP करताय तर ती पण तुमच्यासाठी बेस्ट असेल. आता SIP करण्यासाठी कुठले म्युच्युअल फंड निवडायचे हे जर तुम्हाला कन्फ्युजन असेल तर हा व्हिडिओ बघा. याच्यामध्ये तुम्हाला सांगितलं की 3 वेबसाईट ज्यावरून तुम्ही तुमच्यासाठी बेस्ट म्युच्युअल फंड निवडू शकताय SIP साठी. तो त्या व्हिडिओची लिंक पण डिस्क्रिप्शनमध्ये टाकून देईल, ते पण तुम्ही बघू शकताय. त्यानंतर चौथी आणि बेस्ट इन्व्हेस्टमेंट स्कीम असणार आहे तुम्ही डिजिटल गोल्ड घेऊ शकताय. कारण की गोल्ड प्रत्येक महिलेला प्रिय असतं. अनेक जण त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करतात. चांगली इन्व्हेस्टमेंट आहे, पण त्याच्यापेक्षा जर डिजिटल गोल्डमध्ये आपण करतोय तर कसा फायदा होतो ते तुम्हाला सांगतो. फिजिकल गोल्ड जेव्हा आपण घेतो तेव्हा त्याच्यावर मेकिंग चार्जेस लागतात. जेव्हा आपण त्याचे मोडायला जातो तेव्हा सुद्धा मेकिंग चार्जेस लागतात आणि भरपूर सारे टॅक्सेस वगैरे कट होऊन आपल्या हातात थोडेसे पैसे कमी येतात. पण त्याचऐवजी जर आपण डिजिटल गोल्ड घेतोय, समजा आता फिजिकल गोल्डची पण किंमत 60,000 चालू आहे, तीच डिजिटल गोल्डची चालू आहे. ओके, म्हणजे दोघांची किंमत सेम आहे, पण याच्यावर कुठलेही मेकिंग चार्जेस लागत नाही, कुठलेही लागत नाही. पण जेव्हा आपण 10 वर्षानंतर ते विकायला जाऊ, हे पण विकायला जाऊ तेव्हा 1 लाखालाच विकायला जाऊ, हे पण विकायला जाऊ तेव्हा 1 लाखाला विकायला जाऊ, पण याच्यावर मेकिंग चार्जेस वगैरे हे जे लागणार आहे ते याच्यावर लागत नाही. प्लस दरवर्षी आपल्याला गव्हर्नमेंट जे डिजिटल गोल्ड घेतात त्याच्यावर 2.5% व्याजदर मिळतं. याच्यावर कुठलंही व्याजदर मिळत नाही. हां, तुम्हाला सोनं घालायला वगैरे आवडत असेल तर तुम्ही फिजिकल गोल्डमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकताय, पण तुम्हाला सोनं घालायचं वगैरे एवढं काही शौक नाही आहे, तुम्ही इन्व्हेस्टमेंटसाठी घेताय तर डिजिटल गोल्ड बेस्ट ऑप्शन असणार आहे. ओके, आणि 5वा आणि बेस्ट इन्व्हेस्टमेंट ऑप्शन असणार आहे तुम्हाला एकदमच सेफ करायचं आहे, सेफ इन्व्हेस्टमेंट करायची आहे तर पोस्ट ऑफिसमध्ये तुम्ही RD करू शकताय. किंवा पोस्ट ऑफिसबद्दल एक स्कीम सांगितली होती, डायरेक्ट तुम्हाला स्क्रीनवर दाखवतो. जसं की तुम्ही ते बघू शकताय, फक्त 5 वर्षामध्ये तुम्हाला 14 लाख रुपयांपर्यंत इथे मिळू शकताय. मग ही नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट स्कीम आहे. या व्हिडिओची लिंक पण डिस्क्रिप्शनमध्ये टाकून देईल. हा व्हिडिओ पाहून पण तुम्ही तिथे इन्व्हेस्टमेंट करू शकताय. खासियत त्याची अशी आहे की व्याजदर चांगलं मिळतं. महिलाच नाही, पुरुष पण याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकताय. त्यामुळे तुम्ही चांगलं इन्व्हेस्टमेंट ऑप्शन बघताय, लेडीज आहात तर या बेस्ट 5 स्कीम्स होत्या. भरपूर साऱ्या स्कीम्स आहे, पण महिलांना कसं सेफ पाहिजे असतं, त्यातल्या त्यात घरगुती तुम्ही करू शकताय. मग SIP करू शकताय किंवा महिला सेव्हिंग सर्टिफिकेट तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन असणार आहे. सगळ्यांची माहिती तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. लिंक टाकली आहे, फ्री डीमॅट अकाउंटची लिंक टाकली आहे, तिथूनही तुम्ही अकाउंट ओपन करू शकताय आणि एक चांगली इन्व्हेस्टमेंट करू शकताय. अशाच अपॉर्च्युनिटीजसाठी, नवीन नवीन माहितीसाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.